आपल्यासोबत आमदार रवी राणे, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, आमदार राजकुमार पटेल यांनी शिंदे सेनामध्ये प्रवेश करणारे जसं जाहीर केलं, 10 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळघाटमध्ये प्रवेश करतात। कसं पाहता या प्रवेशाकडे? असं आहे, ही सगळी बच्चूकुडीची साठगाठीची खेळी आहे। स्वतः इकडे महायुतीचा विरोध करणे, मंत्रिपद भोगणे, अपंग महाकल्याणचं कॅबिनेट मंत्रिपद त्यांच्याकडे आहे। अनेक त्यांनी ग्रँडेड अपंगाच्या शाळा वाटप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक लोकांना प्रवृत्त केलं आणि या पूर्ण सरकारचा ते लाभसुद्धा घेतात। मतदारसंघामध्ये शून्य कामगिरी आहे, पण महाराष्ट्रामध्ये फिरून या सरकारवर विरोध करणे आणि आपलाच पॅंदा तिकडे एकनाथ शिंदेसोबत पाठवून त्याला तिकीट देणे, अशा प्रकारची राजकीय खेळी करून कुठंतरी मेळघाटच्या जनतेची दिशाभूल करत आहे। पण त्या ठिकाणी जर राजकुमार पटेल हे शिंदे गटाच्या तिकीट उभे राहत असेल, त्या ठिकाणी युवासेना पार्टीचा कॅन्डिडेट आम्ही उतरवणार। युवासेना पार्टीचा एकही कार्यकर्ता हा राजकुमार पटेलचं काम करणार नाही, त्या ठिकाणी युवासेना पार्टीचा उमेदवार आम्ही निवडून आणू। पण तुम्ही महायुतीमध्ये आहे ना, शिवसेनेचा प्रचार करणार नाही? ज्या ठिकाणी बच्चू कडूची खेळी एकनाथ शिंदेसोबत मिळून त्या ठिकाणी जर शिंदे गटाचा शिवसेनेचा उमेदवार बनवून तिथे उतरत असेल, तर महायुतीचं पालन त्या ठिकाणी बच्चू कडूंनी सुद्धा केलं नाही आणि त्या ठिकाणी राजकुमार पटेलनी पूर्ण ताकदीनं नवनीत राणाचा विरोध केला होता। तरी मेळघाटच्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये त्यांना लीड होता। पण आज मेळघाटवासियांची मागणी आहे, एक तर कमळ पाहिजे, नाही तर स्वाभिमान पाहिजे। दर्यापूर विधानसभेमध्ये काल मेळावा झाला शिवसेनेचा, श्रीकांत शिंदे होते। अभिजित अडसूळने दावा ठोकलेला आहे, परंतु त्याच वेळीस नवनीत राणांनी दावा केला की इथे फक्त कमळच खेळेल आणि आम्हाला बाहेरचं पार्सल नको। पण त्यांनी सांगितलेले की आम्ही मागे चूप बसलो, आता चूप बसणार नाही म्हणून। नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहे, त्यांची जी इच्छा आहे तिथे भाजपकडनं कमळ उभं राहिलं पाहिजे। मला असं वाटतं महायुतीचा कोणताही निर्णय हा दर्यापूरमध्ये अद्याप झाला नाही आहे, पण भाजपची भूमिका, नवनीत राणाची भूमिका त्यांनी त्यांची मांडली। पण जशी महायुतीचं डिक्लेरेशन होईल त्यानंतर युवासेना पार्टीचा आम्ही निर्णय घेऊ। नाही, पण अभिजित अडसूळला तुम्ही पाठिंबा देणार, प्रचार करणार? अजून शिंदे सेनाची तिकीट त्यांना अजूनपर्यंत महायुतीचा कोणता निर्णय नाही आहे। मेळघाटची जागा आणि दर्यापूरची जागा युवासेना पक्षाने मागितलेली आहे। आमची वारंवार देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विनंती आहे की आम्हाला युवासेना पार्टीला सुद्धा मेळघाट आणि दर्यापूर ह्या जागा युवा स्वाभिमान पार्टीला द्या महायुतीमध्ये, अशी आमची मागणी आहे। पण शिंदे सेनेला जर सुटली ना, अभिजित अडसूळ जर उमेदवार राहिले तर तुम्ही प्रचार करणार? कारण अशी जनतेसोबत एक सूर होत आहे की नवनीत राणाचा प्रचार अडसूळ पिता पुत्रांनी केला नाही म्हणून। असं आहे की महायुतीचा अद्यापपर्यंत निर्णय नाही आहे आणि अडसूळची भूमिका ही नेहमी नवनीत राणांच्या विरोधात राहिलेली आहे। अनेक प्रचारामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिकाच्या माध्यमातून त्यांचा विरोध केला, पण तरी महायुतीचा निर्णय कुठला झाला नाही। महायुती जो निर्णय घेईन त्यानंतर युवा स्वाभिमान पार्टी आपली भूमिका स्पष्ट करेल। तर हे होते आमदार रवी राणा। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।